आटपाडीतील साईराज हॉटेलवर अन्न औषध विभागाची कारवाई की कारवाईचा फार्स, नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा। आटपाडीच्या तहसील कार्यालयासमोर असलेलं साईराज हॉटेल सध्या शहरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे। सोमवारी सांगली जिल्हा अन्न औषध विभागाचे अधिकारी हिरेमठ यांनी हॉटेलमध्ये तपासणी केली व या तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी हे हॉटेल बंद होतं व या हॉटेलमध्ये साफसफाई होत होती हे पाहून अनेक लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत होत्या। सदर हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळल्याने सदर हॉटेलवरती अन्न औषध विभागाने कारवाई केली असल्याचं बोललं जात होतं। मात्र लगेचच दुसऱ्या दिवशी सदरचं हॉटेल हे पुन्हा पूर्ववत सुरू झाल्यानं पुन्हा लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। अन्न औषध विभागाने साईराज हॉटेलवरती कारवाई केली की फक्त फार्सच केला, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली। या चर्चेनंतर आम्ही सांगली येथील अन्न औषध विभागाचे डेप्युटी कमिशनर मसारे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा स्पष्टपणे माहिती देण्याचं पूर्णपणे टाळलं, परंतु त्यांनी सांगितलं की हे आमचं नेहमीचं रुटीन चेकअप असतं आणि या चेकअपमध्ये जर अस्वच्छता आढळून आली असेल तर त्यांना स्वच्छता करण्याविषयी सूचना दिल्या असतील व सदर तपासणीवेळी घेतलेले सॅम्पल हे प्रयोगशाळेकडे पाठवून त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर कारवाई होणार किंवा नाही याबाबत स्पष्ट माहिती देता येईल। परंतु यांच्या या उत्तरामुळे आणखी प्रश्न निर्माण झाले की अन्न औषध विभाग हे रुटीन चेकअप करतं तरी का, किंवा ते चेकअप फक्त फायद्यासाठीच असतं। सरकारी विभागाकडून केली जाणारी कारवाई ही पारदर्शक असते। मग अन्न औषध विभाग दररोज वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करत असतील तर त्या ठिकाणी काय काय तपासणी केली हे का लपवून ठेवतात, असाही सवाल येथे उत्पन्न होतो। काय माहिती आहे तुमची? सोमवारी काय ते साईराज हॉटेलवर काय रेड पडली वाटतं, ते लोकांची चर्चा चालू होती। ते एक दोन दिवस हॉटेल बंद झालं, परत चालू झालं। लोकांच्या चर्चा अशी आहे की अधिकारी मॅनेज झाले काय, तेच काय म्हणजे लोकांना कळायला पण मार्ग नाही आणि काहीच नाही। तर आपल्याला तर काय माहीत आहे त्यात काय नेमकं कुणी गोळ केला आहे का काय झालं। तुम्ही कुठं होता त्या टायमाला? आम्ही इथंच पुढे बसलो होतो, हॉटेल समोरच बसलो होतो। ते काय काय चाललं होतं त्या टायमाला? जिथं ते एक लेडीज कोणतरी अधिकारी होते वाटतं आणि ते हॉटेलमध्ये गेल्या, त्यांची बऱ्याच वेळ चौकशी चालू होती, काहीतरी इकडे तिकडे बघायचं चालू होतं। आणि मग तिथं चर्चा बाजूला आजूबाजूला तीच चालू होती की हॉटेलवर रेड पडली, हॉटेलवर रेड पडली। त्यांनी काय अधिकाऱ्यांनी काही सांगितलं नाही? कोण तिथे विचारायला जायला लागला अधिकारी आता काय करतील काय नाही, आपल्याला तर जाऊ देतील का तिथं? सर्व अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय बोललीच नाही? ती कशाला काय बोलते तर आपण विचारायला, आपल्याला तर धाडच नको का त्यांना विचारायला, आणि ते विचारू तरी देतील का आपल्याला? म्हणजे अधिकारी पण काही सांगत नाही जनतेला? नाही सांगणारच नाही। नाव का तुमचं?